तर नमस्कार सगळ्यांना. तर ह्या आहेत माझ्या सासूबाई आणि आज आहे काय आहे आज नागदिवे. सांग त्यांना काय. सटीचे नागदिवे. आज आहे सटीचे नागदिवे बनवायचे. तर ही खूप जुनी प्रथा आहे. मी तुम्हाला ते बनवता बनवता आईंच्याच तोंडातून तुम्ही ते ऐकायची की हे कशासाठी बनवतात आणि याच्या मागचा मतितार्थ काय आहे थोडक्यात. तर आपण त्या नागदिवे कसे बनवतात हे बघूयात. लसूण आणि मिठात लसूण बारीक करायचा आणि बाजरीचं पीठ घ्यायचं त्यात आणि त्याचे नागदिवे बनवायचे. आता ते कसे बनवायचे ते सांगते. कुठं त्याच्या हातातला चुडा बघा कवडाय. तरी हातातल्या बांगड्या काम करून कमी झाल्यात. असे मस्त बघा दोन्ही नाकात दोन टोचलेत. मस्त कपाळावर ठसठशीत कुकू. तर हे अशा पद्धतीने चेचून घेतलंय सगळं. याच्यात आहे मीठ आणि लसूण. जो तुम्हाला किती प्रमाणामध्ये लागते ते घ्यायचं आणि ते आमच्याकडे खलबत्ता नाही त्यामुळे आम्ही असं जुगाड केले. त्याने ते खाली असं दागू नाही चिटकू नाही असं म्हणून पातेलं घ्यायचं. पातेल्यात तेल टाकायचं आणि गॅसवर ठेवायचं. ते तेल थोडं गरम झालं का गिलास जर पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायचं. आणि त्या पाण्याला असं उकळी आली का आणि मग ते नागदिवे टाकायचे. आता आपण हळूहळू प्रोसेस बघू. आता ह्यांनी एक पातेलं घेतलंय. याच्यामध्ये आई आमच्या तेल टाकणार आहेत. किती टाकायचं? एक पळीभर तेल त्यांनी टाकलेलं आहे. ते असं सगळ्या पातेल्याला लावून घ्यायचं असं. आता हे ठेवायचं गॅसवर. पाणी किती टाकायचं? एक गिलासभर टाका. लगेच वर ठेवलं जरा गरम कर ना. ओके, म्हणजे थोडंसं गरम झाल्यानंतर पाणी टाकायचं. एवढंच टाकायचं आई. आणि हे झाकून ठेवू. गॅस बारीक केलाय मी. एकदम बारीक करते. एकदम बारीक. आता पीठ मळायचं अजून करायचं आपल्याला. मी छोट्याच एकदम फ्लेमवर ठेवते इकडच्या बाजूला. पीठ किती पण एक भाकरीचं घ्यायचं. संपलं का दुसरं एक भाकरीचं घेऊन आपल्याला जेवढं करायचंय का तेवढं एक भाकरीचं घ्यायचं. ते पीठ मळायचं आणि त्याचे बनवायचे. ते टाक पुन्हा पीठ अजून घ्यायचं एक भाकरीचं. म्हणजे जसं लागल तसं नागदिवे पटपट बनवावेत म्हणून एकत्र पीठ नाही मळायचं. थोडं थोडं घेऊन मळायचं. तर आईने एवढं पीठ घेतलेलं आहे. आणि आता याच्यात पाणी टाकायचं. आता पाणी टाकू का? हे टाकायचंय ना. टाकलं का? अच्छा, मग थोड्या प्रमाणात हे घेतलं आणि हे टाकलं. हे जे आपण कुठलंय ते. तर हे खंडोबाच्या जत्रेनिमित्त बनवतात. त्याच्या मागची कथा मला पण माहिती नाहीये. तर ती आजी रिकामी आली म्हणून मला सांगितलं होतं. आजींच्या हातातला चुडा काय भारी दिसतोय. वा वा वा, है ना चिंगे? आजींचं आता ते सकाळी सकाळी कुंकू लावलं ना की मी दाखवेल तुम्हाला आमच्या आई कशा कुंकू लावतात. आणि त्याच्यावरची एक रील पण मी टाकलेली आहे. मस्त असं कुकिंग. आमचं थोड्या दिवसात कुकिंगचं चॅनल होईल. आता हे नागदिवे कसे बनवते बघा. पीठ बघ कसं मीठ खाऊन मिठाला बरं एका टाकू. थोडस एकदम टाकू ना. एकदम त्यांना उभं राहून जमत नाही किचनवर. त्यामुळे त्या खाली बसल्या. खाली बसून स्वयंपाक. गावाकडे बसल्या काठवर धरल्यासारखी धरली तिथं पायात. मस्त. हो पायात नाही का? पायात नाही धरत काठवर घरात. बरं तिथं खाली जमीन आहे म्हणून सरकत नाही. इथं लावली ना तर धरावी लागत. तर नागदिवे कशी बनवायची बघा. दोन्ही बाजूनी का? असं हातावर ठेवून दाखवा सगळ्यांनी. तसं उखळासारखं थोडक्यात करायचं. उखळ टाईप असतं हे असं. तर ही अशी नागदिवे बनवली.
वरती पाण्याला बहुतेक उकळी आलेली आहे. आदन आले पाण्याला, आली उकळी चालली डायरेक्ट. बरं कशाला कट करायचा, तसं ठेवून द्यायचं. असे घेतलेत मी आणि ते असे टाकते. आता फक्त एकावर एक नाही टाकायचा असा आदेश आलाय आमच्या आईकडून. असे टाकून घेतलेत आणि हे परत झाकून ठेवायचं ना आई. परत झाकून ठेवू. हो गॅस बारीकच आहे. आणि हे कशावर खायचे आई? वरण फिक्क वरण करायचं म्हणजे वरण टाकायचं का ते? बरं. वरण करायचं. भाकरी कशी चुरून खातो तसं तसं चुरून. चुरून खायचं. पातळ वरण करायचं फिक्क. तिखट नाही करायचं. चुकून झालं मम्मा. आई ते असं धरा असं हात त्या वरणात तूप टाकायचं. असं वर धरा जरा. इथं बघा. अशी मोठ कशासाठी करायची पहिले? मोठ कशासाठी? पुढेच लागू ना. दाखवते मी डाळ तुम्हाला. आई भात पण कर वाटतं तुम्हाला. शिल्लक राहिलं तर काय करू? हे चांगलं लागतं. हे भात रोज खातात. छोटा मध्ये दिवस मग हे काय मी येते ना. तुरीचं गाव कसं लावू? तुरीचं ना. तुरीची वरण डाळच नव्हती बघ. हाय का? आजी, पुण्याची आजी नाहीतर मग मम्मी कधी कधी ना मला सारखं काय काय म्हणत असत. मम्मी नाही एवढं म्हणत. काय 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 करू? चेष्टीची गोष्ट झाली. असं सगळं म्हणलं. बरं म्हणते की काय तिला असंच म्हणलं की काय म्हणतात? ना ते आपले काका ना ते घरचे भाऊ घेतला भाऊ आणि आता मुलाच म्हणते काय मुलगा तुला आजी नाही म्हणतात. म्हणतात का? त्यांच्याकडे नाही लक्ष देत मी. मग आमच्याकडे पण नाही द्यायचं लक्ष. ते पुढचं सांगतो तुम्ही. सांग आणि ना तुला मदत आणि असली सवय बरी नाही. आणि मी काय म्हणलं माहिती का तशी मग विठ्ठल ते पण कायच की हा बरोबर तुला नाही म्हणलं ती. तू नको तुला माझ्याकडे मी तुला म्हणलं रागायची असं नाही. आणि आजी पण सांगितलं होतं तुला असं चेष्टीवाली लहान आहे तर कुणी पण चिडवणार. आधी नाही मी आधी सांगतो तुम्ही असे म्हणले मी नव्हतं तुमची कंप्लेंट करत. कंप्लेंट करायला मग काय खाणार आहे आजी? एक तर मोठी चुकी केली आजी. काय ग मग होते काय काय चुकी केली मग आजी? तिकडे सांगितलं होतं आजीने. तिकडे काय नाही म्हणून. सांगितलं नाही म्हणून तुला नाही सांगितलं. फोन आला होता मग तसं आम्हाला पण करायचं होतं 2 मिनिटाचा. म्हणजे आले होते झालं माहिती काय बरं माझं चुकलं एवढी मान्यच नको करू. बरं चुकलं नका आले चुकलं म्हणून पण ती तुला कळत नाही चुकलं म्हणलं तरी कसं करा? लावून तू काय हां मला गावाची करायची सवय लागली बाबा. अगं पण ती जरा पातळ असते पाण्यासारखी जरा थोडी लई नसते तिखट अहो मग मी तिची भाजी करायची का नाही? भाजी पण आहे ना ती भाजी ना मग मी तिची नाही केली तरी चाल तशी ठेवायची मुद्दाम नाही का आणि ती पण पाणी आटलं करायचं नाही ते काय पाहिजे आणि ती करा पाणी टाकूचं किलो पाण्याचा अर्धा गिलास आणि टाक आता तुम्ही दोघं केलं असतं. आजी का टाकायचं टाकू तुम्ही टाकून टाक ना. काय केलं आई आता तुम्ही? आता गार पाणी टाकलं पाणी कमी पडलं की हां प्रत्येक थराला गार पाणी टाकायचं कमी पडत नाही कमी टाकायला होतं पाणी पहिलं त्यांनी अर्धा ग्लासच अगोदर पाणी टाकलं होतं नंतर कमी पडलं म्हणून आता परत त्यांनी प्रत्येक थराला परत किती टाकलं? अर्धा गिलासच आजी एक राहिले आहे करते. आता हे पूर्ण भरलं त्यात पाणी नाहीये मग आता ह्याच्यात नाही ना पाणी नाही गरज नाही आता ते वाफेवर शिजन का? हां हां अच्छा बस इथंच करा. नाही उभा नाही जमत नाही काही एवढं करू एवढं करा ना मग परतच्या वेळेस बसा खाली. ठेवाय तिकडे जायचं नाही. तिकडे काम नाही होती. असं, ये, इकडे काय? गेली आधी अभ्यास निघाली. असू दे काय? आता नांदी वाजते. आजी नांदी वाजते. बघ भाडा बोलायचं असते. हां, ठेवायचं. असं कधी करायचं भाजी भाजी इकडे. असं करायचं ते खाली. तर मी ह्या बाजूला बोलून लावले आता झाकण लावायचं झाकण तिकडं
छोट्याशा घरामध्ये आमच्या छोट्याशा घरी. आई बघ गेली दर्शना देत चांगलं पण जमलं. आणि तुला किती पाहिजे बघा. हे करू. हे पाच वाजता देवाशी. पहिले कसं करू? जेवढे पोरं असते त्या पोहराचे 5 नागदिवे देवापुढे पाजरायचे आज. पाजरायची म्हणजे दिवा लावायचा, वात लावायची त्याला. वात लावायचा. हा. प्रत्येक पोराचे 5 आणि म्हणजे देवाचे पूर्वी 5. असं करायचे का? हा. का बरं? का बरं म्हणजे ते पहिलाच नियम करता आलेली तशी. तुम्हाला त्याच्या मागचं कारणच माहिती कारण नाही. नाही माहिती. अशीच आहे सासू. तसंच भोळा माणूस कसा असतं तसं. आता लय भोळ्या तुम्ही. अगं बाई 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 भोळे पद्धत तोंडावर दिसायला लागलं. काय आजी बघ मी देव बनवला. हा हा. असं असतो ना हा, कसं करायचं हे. मम्मी असंच असतो ना ग देव. देवापुढे पाहायला हवं. देवा पुढं पाजळायला असे दिवे. म्हणजे ह्या दिव्यात पण दिवा लागू शकतो ना. हो. पण आपण लावला ना खाली दिवा देवा पुढं. तरी पण ह्याच्यात लावा लागतो. एक याच्यात मग तर हे लावा. असं छोटस माझं मंदिर आहे. देव असंच असतो का? देव काय अजून असते ना. आणि हे माझे विठ्ठल रुक्माई आणि ही पिंड बाळकृष्ण महालक्ष्मी ज्ञानेश्वर माऊली. हे छोटस माझं देवघर. देवपूजा केली का असं? दिवा लावलाय ना. इकडं काय असं बनवत नाही ताई. आपल्या इकडं सट तर कशी करते बरं का? आमुषा झाली का? हम्म. आमुष्याच्या दुसऱ्या दिवशी दसऱ्यासारखं सगळं सारवितात, धुणं धुतात. ज्यांना खंडोबा कळू दैवत आहे ते. हम्म. आणि खंडोबा ते देव आहे का देवाऱ्यात हम्म. नागिलीचं पानावर पसवितात त्याला. बर. हा. खंडोबाला तेल लागतं हम्म. 7 दिवस. तेल लागतं म्हणजे दिवे लावतात 7 दिवस दिवा लावायचा. हा. बरोबर ना. हो. तेल लागतं म्हणजे त्याचा तसा हो, अर्थ. हो. आणि मग 7व्या दिवशीच्या नंतर मग हे 6 दिवसाला हे नागदिवे करायचे. हम्म. आणि 7व्या दिवशी तळी उचलायची असती. हा. तळी म्हणजे हे बाजरीच्या पिठाची निवड करायची. हम्म. आणि नवं वांग नवं कांदा. नवं वांग म्हणजे शेतातलं नवीन नवीन. हा. नवीन वांग, नवीन झालेला कांदा. कांदा. हा. तो 11च्या महिन्यापासून खायचा नाही. बर. ज्याला खंडोबा कुलदैवत आहे त्यांनी. हम्म. आणि मग आता हे उद्या बाजरीच्या पिठाचे निवद वांग्याचं भरीत करायचं, कांदा कापून त्यात टाकायचा हम्म. आणि ते भात ते भरीत ते निवदावर घालायचं आणि 5 कोटांबे आणि 5 पाळ्या भरायच्या. खोटांबे म्हणजे कोटांबे असतात खंडोबाचे, असे एवढे कोटांबे असतात. अच्छा. हा. हा. त्याला कोटांब म्हणते, त्याचं खंडोबाचं कोटांब. हम्म. आणि पळडी हम्म. आईची तुळजापूरची. हम्म. त्याच्यात निवद पीठ मीठ ज्वारी बाजरी गहू काय असेल ते टाकायचे, तांदूळ. आणि ती 5 पोरं बोलवायची. हम्म. मुंगडी टाकायची, मुंगडी. त्याच्यावर ते ताट मांडायचं निवदाचं. हम्म. कापूर आरती लावायची हम्म. आणि भंडारा लावायचा पोरांना. हळदीचा का पोरांना. हा. आणि त्या ज्याला कोटांब नाही का ज्याच्या इथं आलेलं हम्म. त्यांना पण आणायचं बोलून. हम्म. आणि पळड्यावाल्याला पण आणायचं हा. एक का असाला. हम्म. आणि मग ते असं भरायचं ते त्याच्यामध्ये निवद हम्म. आणि ते असं उचलायचं असं. हम्म. आणि आपल्या माणसाच्या डोक्यावर असं द्यायचं. खंडोबाचा येळकोट 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 म्हणायचं, असं 5 गाया असं म्हणायचं ना असं ठेवायचं. पोरांच्या डोक्यावर ना. हो पोरांच्या. 5. हा. हो कधी करते तसं आजी? उद्या. मग तू ते करणार? हा. आपल्या इकडे करते की पोरं बोलून आणते. हम्म. इथं कुठं पोटा शोधायला जाणार आहे? कोटा का पोटा तो हं? इथं कुठं शोधायला जाणार आहे? आता इथं तर आपल्या देवाला दाखवायचं. काय करायचं? कुत्र्याला एक निवड टाकायचा. असं आहे ते. आणि ते 5 पोरं आले का ते करायला, हम्म. मग त्यांना एक एक निवड हातात द्यायचा खायला. मी टाकू का आजी? त्यांना पण पाणी टाकायचं, पाणी पाणी? हं. आणि पाणी जर नाही गार टाकलं ना, असं जर टाकलं ना, ते कडक होते. चिटकून बसतं सगळं. कडक नाही, हम्म. त्याचा उंडा होतो उंडा. अच्छा. हा. हं. तर हे आता असं झाले. हलवायचं बिलवायचं काहीच काय नाही नाही त्याला. काय नाही. कणिक गेलं. तर इथं आईंनी 1 ग्लास पाणी घेतलंय. जसं आपल्याकडनं हे बनल तसं त्याच्यामध्ये थर टाकत जायचे आणि त्याच्यामध्ये पाणी पण वाढवत जायचं. आणि पाणी जर नाही वाढवलं तर काय होतं? असा उंडा बनतो त्याचा. हा. चिकट सगळं. उंडा बनतो त्याचा. आजी घेऊन बा.
तर आई आता परत म्हणणार ते हा भाजी आमच्या आजीला गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे म्हणते आता काय आता सांगायचं प्रॉब्लेम. मग मी तुम्हाला दाखवते, त्यामध्ये वरण पण करून घेते आणि कसं झालंय ते सांगते. बाय बाय आई, बाय करा, असं करा, बाय बाय. अंबाबाई. तर असे 2 दिवे आहेत. तर हे पण दिवे शिजवून घेतलेलेच आहेत. तर त्यांना असं तेल ओतलंय. जर जेवढी मुले घरात असतील तेवढं लावतात. असं एक दिवा विजलाय. हाताने पाळा माहिती का? हा, हाताने जर वात पुढे सारली का बोटानं, गोगवले शास्त्रज्ञान माहितीये का? नाही माहिती मला. एकदम मोठे तरी तर पाय पड. असे दिवे लावायचे. असा नैवेद्य वरणाचा दाखवायचा आणि असं मस्तपैकी हळदी कुंकू लावायचं त्या दिव्यांना. ठीक आहे, पाय पड. माने, ओ बारके माने, इकडे पाय पडायला. ते पाणी टाकावं लागत असतं. आई आई हा, काही म्हण. छान झालं. छान झालं. तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा.